आढावा घ्यायचा आहे त्याआधी आताच्या घडीची मोठी बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते। राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये वर्षा बंगल्यावर 50 मिनिटात चर्चा झाल्याचं कळतंय। थोड्याच वेळात आता राज ठाकरेंची शिवतीर्थवर या संदर्भात पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। त्यामुळे राज ठाकरे आणि फडणवीस वर्षा बंगल्यावरील भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे। ठाकरे बंधूंच्या युतीची एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। शिवाय बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे आणि फडणवीसांची ही भेट चर्चेचा विषय ठरतीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली। ठाकरे आणि फडणवीसांची मुंबईत एका हॉटेलमध्ये भेट झाली होती। दरम्यानच्या काळात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आणि विजय मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते। शिवाय उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा राज ठाकरेंनी मातोश्रीवर जात त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत दोन्ही ठाकरेंकडून याआधी सुद्धा संकेत दिले गेले। मात्र युती संदर्भात कुणीही बोलू नका असे आदेश राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि प्रवक्त्यांना दिले होते। शेकापच्या मेळाव्यात राज ठाकरे आणि संजय राऊत एकाच मंचावर आले होते। दहीहंडी उत्सवात सुद्धा दोन्ही ठाकरेंचे नेते एकाच मंचावर होते। ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना मुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये कोणते विषय घेऊन राज ठाकरे बैठकीसाठी गेलेले होते यावरून देखील तर्कवितर्क लढवले जात आहेत। काही नागरिक समस्यांचे विषय होते जे राज ठाकरे हे घेऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत गेले होते असं बोललं जातं। तर दुसरीकडे गडकिल्ल्यांचा एक महत्त्वाचा विषय आहे, त्या विषयावरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली अशी देखील माहिती मिळते आहे। थोड्याच वेळामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकार परिषद घेतील आणि त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये कुठल्या विषयावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे याची माहिती ते स्वतः देणार आहेत। कारण जवळपास 50 मिनिटं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये वर्षा हे मुख्यमंत्र्यांची शासकीय निवासस्थान आहे तिथे चर्चा झाली आणि या दोन नेत्यांमध्ये जी काही चर्चा झालेली आहे त्याची माहिती आता स्वतः राज ठाकरे देणार आहेत। यापूर्वी सुद्धा राज ठाकरे यांनी अशा पद्धतीच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत, मात्र ते स्पष्टपणे यावरती कुठलेही भाष्य त्यानंतर त्यांनी लागलीच केलेलं नव्हतं। मात्र आजच्या भेटीनंतर राज ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार हे त्यांनी स्वतः वर्षा इथून निघाल्यानंतर स्वतः स्पष्ट केलेलं होतं आणि त्यानुसार आता त्यांची थोड्याच वेळामध्ये पुढच्या काही मिनिटांमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। गडकिल्ल्यांचा एक विषय आहे, ज्या युनेस्कोमध्ये ज्या गडकिल्ल्यांना प्राधान्य मिळालेलं होतं किंवा जे काही मान्यता मिळालेली होती त्या अनुषंगानं जी ही भेट आहे ती राज ठाकरेंनी घेतल्याची माहिती सुद्धा आता मिळते आहे। त्यामुळे राज ठाकरे त्यावरती काय भाष्य करतात किंवा कुठले मुद्दे जे आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे ठेवलेले आहेत, सरकार दरबारी ठेवलेले आहेत, ज्या गोष्टींचा विचार सरकार करणार आहे किंवा ही चर्चा कशा पद्धतीने झालेली आहे ते देखील राज ठाकरे सांगू शकतात। मात्र दोन ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा राज्यभरामध्ये रंगत असताना अशा पद्धतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणं त्यामुळे आणखी वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या रंगू लागलेल्या आहेत। खरं तर ही मुख्यमंत्र्यांसोबतची मागच्या काही महिन्यातली ही दुसरी भेट आहे, त्यामुळे या दोन्ही भेटींमध्ये वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या आतापर्यंत झालेल्या आहेत। मात्र भेट झाल्यानंतर लागलीच राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतलेली नव्हती, त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी भाष्य केलेलं होतं। शिवाय युती संदर्भातले दोन्ही ठाकरे बंधूंच्या आतापर्यंत सकारात्मक वातावरण जे आहे ते संपूर्ण राज्यभरामध्ये तयार झालेलं आहे। त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे काय भाष्य करतात आणि मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटी तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास या संदर्भात अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली होती, त्यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात। आता कोण कोणाला तिथं जातंय आणि कोण कोणाला भेटतंय हे अनेक जण भेटत असतात। मी सत्तेवर असा सत्तेवर नसा, राजकीय जीवनात असा नसा, अनेक जण जात असतात। काही महत्त्वाचे प्रश्न असतात ते भेटायला जाणं ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे, त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचं काहीच कारण नाही। राज ठाकरे आणि फडणवीस हे अनेकदा भेटलेले आहेत। गणपतीचे दिवस आहेत, घरोघर गणपती येत असतात, कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील। राज्याच्या प्रश्नांवर त्यांची काही चर्चा सुरू असेल, त्याच्यामध्ये एवढं त्रास करून घ्यायची गरज नाही कोणाला। आम्हाला त्रास झालाय का? नाही, आम्हाला माहिती आहे काय आहे ते। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात, ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं हा काही राजकीय अपराध नाही। सामान्याचे काही प्रश्न असतील, अतिवृष्टीमुळे मुंबईत काही प्रश्न निर्माण झालेत, मुंबईच्या उपनगरात काही प्रश्न झालेत, इतर महाराष्ट्राच्या भागात अतिवृष्टीमुळे खरीपाचं पीक जवळपास गेलेलं आहे, या काही प्रश्नाला घेऊन भेटले असतील एक राजकीय पक्षाचे नेते।
मुख्यमंत्र्यांना भेटणे ही स्वाभाविक गोष्ट आहे, पण ते ठाकरे ब्रँड असल्यामुळे त्याची चर्चा झाली एवढंच.